कधीकधी असं होतं ना की आपला डेटाबेस खूपच गोंधळलेला आणि स्लो वाटतो. माहिती शोधायला गेलं की वेळ लागतो आणि चुकीचा डेटा भरला जाईल की काय अशी भीती वाटते. पण काळजी करू नका, यावर एक सोपा उपाय आहे. या सगळ्या गोंधळाला आवर घालण्यासाठी फक्त तीन मूलभूत गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ही तत्त्व कोणत्याही डेटाबेसचा मजबूत पाया असतात. तीच त्याला कार्यक्षम आणि विश्वासार्ह बनवतात. चला तर मग ही तीन तत्त्व कोणती आहेत ते सविस्तरपणे पाहूया. चला सुरुवात करूया पहिल्या तत्वाने, डेटाचे नियम. आता याला जरा टेक्निकल भाषेत कन्स्ट्रेंट्स असं म्हणतात. हे म्हणजे आपल्या डेटाबेसचे वॉचमन किंवा पहारेकरीच, जे कचरा डेटाला आत येऊच देत नाहीत. तर कन्स्ट्रेंट्स म्हणजे काय? सोपं आहे. हे असे नियम आहेत जे आपण टेबलमध्ये डेटा टाकताना लावतो. यामुळे काय होतं तर चुकीचा किंवा अपुरा डेटा आत शिरूच शकत नाही. विचार करा, जर हे नियम नसते तर आपला डेटाबेस केवढा गोंधळाचा झाला असता, नाही का? मुख्यतः 6 प्रकारचे कन्स्ट्रेंट्स आहेत जे डेटाला एका शिस्तीत ठेवतात. कोणते ते? प्रायमरी की, नॉट नल, युनिक, चेक, डिफॉल्ट आणि फॉरेन की. चला आता एकेकाची ओळख करून घेऊया. सगळ्यात आधी बघूया प्रायमरी की आणि युनिक यांच्यातला फरक. बघा, प्रायमरी की म्हणजे प्रत्येक रेकॉर्डची एक खास ओळख, अगदी आपल्या कॉलेजच्या रोल नंबरसारखी, जो प्रत्येकाचा वेगळा असतो आणि तो रिकामा तर असूच शकत नाही. आणि युनिक काय करतं तर ते खात्री करतं की एका कॉलममधली प्रत्येक व्हॅल्यू वेगळीच असली पाहिजे. जसं की 2 लोकांचा ईमेल आयडी सेम असू शकत नाही, बरोबर? आता पुढचे 2 आहेत नॉट नल आणि डिफॉल्ट. नॉट नल नावाप्रमाणेच हा एक कडक नियम आहे. तो सांगतो ही जागा रिकामी सोडून नका, म्हणजे माहिती भरावीच लागेल. याच्या अगदी उलट आहे डिफॉल्ट. तो एक सोपा मार्ग देतो. म्हणजे जर कोणी व्हॅल्यू टाकलीच नाही तर सिस्टीम स्वतःहून एक ठरलेली व्हॅल्यू टाकते. समजा शहराचं नाव नाही टाकलं तर ते आपोआप पुणे असं सेट होईल. आता येतो चेक. हा कन्स्ट्रेंट म्हणजे एक प्रकारे चेकिंगच करतो. तो एका विशिष्ट अटीची तपासणी करतो. उदाहरणार्थ, आपण एक नियम लावू शकतो की विद्यार्थ्याचे मार्क्स 35 किंवा त्यापेक्षा जास्तच हवेत. आता जर कोणी त्यापेक्षा कमी मार्क्स टाकायचा प्रयत्न केला तर डेटाबेस ती एंट्री देणारच नाही. मस्त आहे ना? यामुळे डेटाची क्वालिटी टिकून राहते. आणि हो, यातला महत्वाचा कन्स्ट्रेंट म्हणजे फॉरेन की. हा काय करतो तर 2 वेगवेगळ्या टेबल्सना एकमेकांशी जोडणारा एक मजबूत दुवा बनतो. यामुळे ना डेटा सगळीकडे एकसारखा आणि सुसंगत राहतो. तर थोडक्यात काय, हे सगळे कन्स्ट्रेंट्स मिळून डेटाची शुद्धता जपतात. एका चांगल्या डेटाबेसचा हा झाला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा पाया. चला आता दुसऱ्या महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया. तो म्हणजे शोधण्याचा वेग. विचार करा, आपल्या डेटाबेसमध्ये लाखो रेकॉर्ड्स आहेत आणि आपल्याला हवी असलेली एकच माहिती शोधायची आहे. किती वेळ लागेल? इथेच मदतीला येतो आपला दुसरा हिरो, इंडेक्स. आता इंडेक्सची कल्पना आहे ना, ती अगदी सोपी आहे. आपण पुस्तक वाचताना काय करतो? एखादा विषय शोधायचा असेल तर थेट शेवटच्या पानांवर जातो, जिथे सूची किंवा इंडेक्स दिलेली असते. तिथून आपल्याला पटकन कळतं की तो विषय कोणत्या पानावर आहे. डेटाबेसमधला इंडेक्स अगदी अगदी तसंच काम करतो. यामुळे माहिती शोधायला लागणारा वेळ खूप खूप वाचतो. आणि इंडेक्स तयार करणं तर खूपच सोपं आहे. ही जी कमांड दिसतीये ना, याने आपण डेटाबेसला फक्त एवढंच सांगतोय की अरे, नेम या कॉलमसाठी एक शॉर्टकट तयार कर. बस. मग काय, नावानुसार कुणालाही शोधायचं असेल तर ते काम एकदम फास्ट होतं. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. इंडेक्समुळे माहिती शोधणं म्हणजे सिलेक्ट करणं खूप जलद होतं. पण जेव्हा आपण नवीन माहिती टाकतो म्हणजे इन्सर्ट करतो किंवा बदलतो म्हणजे अपडेट करतो, तेव्हा ते काम थोडं हळू होतं. का? कारण डेटाबेसला तो शॉर्टकट, तो इंडेक्स प्रत्येक वेळी अपडेट करावा लागतो. म्हणजे इंडेक्स वापरायचा पण जपून आणि गरजेनुसारच. बरं, आता येतो आपला तिसरा आणि शेवटचा नियम, सुसूत्र रचना. यालाच नॉर्मलायझेशन असं म्हणतात. हे काय आहे? समजा आपला डेटाबेस खूप पसरलेला आहे. एकाच माहितीची परत परत नोंद झाली आहे. अशा वेळी नॉर्मलायझेशन म्हणजे आपल्या डेटाबेसची एक प्रकारे स्वच्छता मोहीम आहे. आता या स्वच्छता मोहिमेचे 2 मुख्य हेतू आहेत. पहिला म्हणजे डेटाची पुनरावृत्ती टाळणे, म्हणजे एकाच गोष्टीची 100 ठिकाणी नोंद नको. आणि दुसरा हेतू म्हणजे डेटाला सुसंगत ठेवणे. या दोन्ही गोष्टींमुळे आपला डेटाबेस एकदम स्वच्छ, नीटनेटका आणि मॅनेज करायला सोपा होतो. एक उदाहरण बघूया. इथे बघा,
एकाच विद्यार्थ्याच्या नावापुढे त्याचे सगळे विषय एकाच जागेत कोंबले आहेत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. का? कारण यातली माहिती शोधणं किंवा त्यात काही बदल करणं खूपच अवघड होऊन जातं. यालाच तांत्रिक भाषेत म्हणतात फर्स्ट नॉर्मल फॉर्म किंवा 1NFचं उल्लंघन. मग यावर उपाय काय? तर हे बघा, आता प्रत्येक विषयासाठी एक वेगळी ओळ तयार केली आहे. आता हे झालं फर्स्ट नॉर्मल फॉर्मचं पालन. बघा, आता हा डेटा किती स्वच्छ आणि वापरायला किती सोपा वाटतोय. चला तर मग आपण आत्तापर्यंत जे काय शिकलो त्या 3 महत्वाच्या तत्वांना एका नजरेत पुन्हा एकदा पाहूया. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कन्स्ट्रेंट्स म्हणजे डेटासाठी नियम बनवणं, इंडेक्स म्हणजे डेटा पटकन शोधण्यासाठी शॉर्टकट तयार करणं, आणि नॉर्मलायझेशन म्हणजे डुप्लिकेट डेटा काढून टाकून सगळं व्यवस्थित लावणं. बस, हीच 3 तत्वं आहेत एका मजबूत आणि कार्यक्षम डेटाबेसचा पाया. आणि एक महत्वाची गोष्ट, ह्या काही फक्त पुस्तकातल्या गोष्टी नाहीत. MySQL, ओरेकल, मायक्रोसॉफ्ट एसक्यूएल सर्व्हर ही जी मोठी मोठी नावं आपण ऐकतो, या सगळ्या लोकप्रिय डेटाबेस सिस्टीम्स ह्याच 3 मूलभूत तत्वांवर उभ्या आहेत. ही 3 तत्वं मिळून आपल्या डेटाला एक प्रकारची अदृश्य शिस्त लावतात. आता जरा विचार करा, आपण रोज जे ॲप्स वापरतो, ज्या वेबसाईट्स बघतो, या सगळ्या गोष्टी पडद्यामागे किती शांतपणे याच शिस्तीवर चालत असतील, नाही का?